नमस्कार, माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्रॅप विथ सरला. बघा, आपण बॉईल अंड्याची ही बनवणार आहे भाजी. हे बघा, ही कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं आहे. हे बघा, आता त्याच्यात आपण हे टाकणार आहे जिरं थोडं. हे बघा, जिरं टाकते, जिरं थोडं तळू देते आणि मग कांदा टाकणार आहे आपण थोडासा. त्याच्यासाठी घेतलेली सामग्री दाखवते. कांदा घेतला आहे, टमाटर घेतला आहे, कोथिंबीर घेतली. आता जिरं टाकलं, नंतर आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आपण. हे बघा, कांदा टाकला मी. कांदा थोडा तळून घेते. कांदा जरा जास्त टाका, अजून थोडं टाकते मी, थोडं फ्राय करून घेते. बघा, आपला कांदा तळून झाला. आता आलं लसूण पेस्ट टाकते मी, अर्धा चम्मच. तिला थोडं फ्राय करून घेते. थोडीशी कोथिंबीर टाकते. थोडंसं फ्राय करून घेते. बघा, आपला टमाटर तळून झाला. मी याच्यात थोडीशी हळद घेतली, लाल तिखट घेतले, धणे पावडर घेतले आणि अंडा मसाला घेतला आहे. हा टाकते मी आता. त्याला थोडं तळून घेते. बघा, थोडंसं तळून झालं. आता थोडंसं कापलेले टमाटे टाकून देते. हे बघा, टमाटांनाही थोडं तळून घेते. ही रेसिपी एकदम लवकर होते, 5 मिनटात. तिला जास्त वेळ लागत नाही. तुमचे जर अंडे उकडलेले असतील ना, तर जास्त वेळ नाही लागत. मी मीठ टाकलं थोडं आणि आता थोडीशी झाकून ठेवते त्याला मिक्स करून. माझा थोडा व्हिडिओ लेट येतो आहे. माझं चॅनल बघत जा, लाईक सबस्क्राईब करत जा, काय आवडलं ते सांगत जा. चला, थोडा वेळ झाकून ठेवते. चला, आपण उघडून बघू. हे बघा, छान टमाटर शिजले. मीठ टाकलेलं होतं, मस्त वाफून गेले. आता आपण काय करणार आहे, त्याच्यात हे टाकून देणार आहे अंडे. हे बघा, 4 अंडे बॉईल केलेले होते, ते सर्व टाकून देते मी. मीठ तर टाकलेलं आहे, आपण मसाला टाकलेला आहे, सर्व टाकलेलं आहे. फक्त आता अंडे टाकते. ही जास्त ग्रेव्हीवाली नाही भाजी राहत, अशी सुकीच राहणार आहे. हे बघा, त्यांना थोडं फ्राय करून घेते मी याच्यामध्ये थोडा वेळ, मग पलटी करेल. त्याला थोडा वेळ फ्राय होऊ देते. बघा, आपली एक बाजू हे करून झाली, फ्राय करून झाली. आता दुसरी बाजू पलटून देऊ आपण. हे बघा, असं ते थोडं हे झाले का, फ्राय झाले का, मग खायला पण छान लागतात, चव पण चांगली लागते भाजी. हे बघा, आता मी याच्यातच थोडासा गरम मसाला टाकून देणार आहे. हे बघा, माझा घरी केलेला असतो गरम मसाला. आणि परत थोडंसं झाकून देणार आहे. बघा, मी थोडंसं पाणी टाकते, अगदी किंचित, मसाला त्याला लटकायला पाहिजे म्हणून. हे बघा, थोडंसं. नंतर आपण आता पण त्याला थोडा वेळ झाकून ठेवतो. चला, आपण खोलून बघू. हे बघा, छान आता ग्रेव्ही झाली त्याच्यात. असं स्वतः अंगाशी लटकलेली, अशी लटकते. हे बघा, अशी. आता आपण थोडीशी हे टाकणार आहे, कसुरी मेथी. बघा, माझी घरीच केलेली असते, ती टाकणार आहे आपण. कसुरी मेथी टाकून झाली. आता कोथिंबीर टाकणार आहे आणि गॅस बंद करून देणार आहे. पुढे दाखवते. चला, मी वाढून घेते. हे बघा, आपण आता वाढून घेऊया. किती छान दिसते बघा, खायला पण खूप सुरेख लागते. झटकेपट होणारी भाजी, हिला जास्त वेळ नाही लागत. बघा, मी वाढून घेते. बघा, या खायला बघा किती छान झाली भाजी. हे बघा, तुम्ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर, कशावर बरोबर बी खाऊ शकता. तुम्हाला अजून ग्रेव्ही थोडी पातळ हवी तर पातळ करायची. मी थोडी अशी, माझ्या घरी अशी आवडते, अशी केली. या खायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.